नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत। चला तर मग ऐकूया 10 जून 2024 ते 16 जून 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य। मेष राशी, काही जुन्या गोष्टींना घेऊन जर तुम्ही आणि जीवनसाथीमध्ये काही वाद असेल तर यावेळी आपोआप संपेल, कारण शक्यता आहे की तुम्हाला आपल्या दाम्पत्य जीवनाच्या विस्ताराला घेऊन काही शुभ वार्ता मिळेल। यामुळे घरात आनंद मिळेल आणि तुम्हालाही साथीजवळ येण्याची संधी मिळेल। आतापर्यंत आपल्या आयुष्यात आपण खऱ्या प्रेमाचा अभाव अनुभवत होता, त्यामुळे काही सुधारणा होण्याची शक्यता आहे। कारण हे शक्य आहे की आपण या आठवड्यात आपल्या मित्रांसह किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीसह एखाद्या पार्टीत जाऊ शकता, जेथे एखाद्या व्यक्तीद्वारे आपले मन शांत होईल। वृषभ राशी, या सप्ताहात तुमचा प्रेमी तुमच्या काही गोष्टींसाठी उत्तम सल्ला मागेल, परंतु तुम्ही त्यांना संतुष्ट करण्यात अयशस्वी असाल, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या दोघांच्या निजी संबंधावर सरळ दिसेल। आपण नेहमी विसरून जातो की आपले जीवनसाथी आपल्यासाठी न बोलता बरेच काही करतो। अशात त्यांना वेळोवेळी काही ना काही भेट देऊन खुश केले पाहिजे, कारण जर तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनसाथीला काही सरप्राईज दिले नाही तर तुम्हाला समस्या येऊ शकतात। मिथुन राशी, या सप्ताहात काहीही करण्यासाठी किंवा आपल्या दाम्पत्य जीवनाने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्याच्या वेळी तुम्हाला आपल्या साथीवर काहीही प्रकारचा दबाव टाकण्यापासून बचाव करावा लागेल, अथवा तुमच्या साथीच्या मनात तुमच्या स्वार्थी भावाला घेऊन नकारात्मक भाव उत्पन्न होण्याने चिंता होऊ शकते। म्हणून या गोष्टीची काळजी घ्या की असे काही करू नका ज्यामुळे तुमचे विवाहित जीवन प्रभावित होईल। जर तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करता आणि बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या मनातील गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, परंतु खूप समस्या येत आहेत, तर या सप्ताहात तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी जाहीर करण्यात यश मिळेल। यामुळे तुम्हाला बरेच हलके आणि रोमांचित वाटेल। सोबतच शक्यता आहे की त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल। कर्क राशी, विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील, तथापि अधूनमधून थोडे फार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे, परंतु बऱ्याच शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल। यामुळे तुमच्या नात्यावर काहीही नकारात्मक प्रभाव पडणार नाही। तुमच्या प्रेम जीवनाला यावेळी उच्चता मिळेल। प्रिय सोबत अंतरंग क्षण व्यतीत करण्याची संधी मिळेल। हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्त्वाचा असणार आहे, ज्याच्या परिणाम स्वरूप यावेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। सिंह राशी, ग्रहांची चाल हे सांगते की हा सप्ताह तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी खूप सुखद राहणार आहे। तुम्ही आणि तुमचा संगीमध्ये या काळात ताळमेळ खूप चांगला राहील। तुम्ही आपल्या संगीच्या गोष्टी न सांगताही जाणून घ्याल। सोबतच तुम्ही तासनतास फोनवर किंवा सोशल मीडियावर गप्पाही मारू शकता। या सप्ताहात प्रेमात पडलेल्या या राशीतील जातक आपल्या प्रेमाला प्रदर्शित करण्यासाठी खूप प्रयत्न कराल। जर आपल्या संगीला वाटते की तुम्ही त्यांना गरजेचा वेळ देत नाही, तर तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढू शकता। तुमचे असे करणे तुमच्या संगीलाही चांगले वाटेल आणि प्रेमाचा धागा मजबूत होईल। कन्या राशी, विवाहित जातकांसाठी ही वेळ पूर्ण सप्ताहाच्या अनुमानात बरीच उत्तम राहणार आहे। खास करून या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये आकर्षण वाढण्याचे कार्य करेल। यामुळे तुम्हाला दोघांमध्ये येणारे बरेच गैरसमज दूर होऊ शकतात। या सप्ताहात तुमचा प्रेमी तुम्हाला मनवताना दिसेल आणि त्यांच्या या प्रयत्नांना पाहून तुम्हाला आतून आनंद होईल। यामुळे तुमचे नाते उत्तम होईल। सोबतच तुम्ही दोघे कुठे यात्रेवर जाण्याचा प्लॅनही बनवू शकता। तुळ राशी, या आठवड्यात आपल्याला आपल्या विवाहित जीवनाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना किंवा कोणतीही योजना बनवताना जोडीदाराच्या इच्छेची काळजी घेण्याची कडक सूचना देण्यात येत आहे, कारण जर आपण जोडीदाराला न विचारता कोणतीही योजना तयार केली असेल तर त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता असेल।
म्हणून हे करणे टाळा, तरच हा आठवडा तुमच्यासाठी अधिक चांगला असेल. या आठवड्यात आपण चांगल्या प्रेम नात्यात असूनही आपणास प्रेमाचा अभाव जाणवू शकतो. यामुळे तुमचे मन काहीसे उदास होईल. अशा परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या प्रियकरासमोर आपली इच्छा ठेवा, कारण केवळ तेव्हाच आपण आपल्या मानसिक तणावातून मुक्त होऊ शकाल. वृश्चिक राशी, या सप्ताहात जीवनसाथीच्या माताद्वारे तुमच्या दाम्पत्य जीवनाने जोडलेले काही महत्त्वाच्या निर्णयात तुम्हाला पूर्ण समर्थन मिळू शकते. म्हणजे या निर्णयाला घेऊन शक्यता आहे की ते तुमच्यापेक्षा अधिक तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात यश मिळेल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमसंबंधाला उत्तम बनवण्यासाठी त्या सर्व स्वप्नांना दूर ठेवावे लागेल ज्यामुळे तुम्हाला वाटते की तुमचा प्रेमी तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. अशात तुमच्यात या बाबतीत शांततेत बसून आपल्या प्रेमीसोबत बोलूही शकता आणि प्रेमाला तुमच्यासोबत संवाद करण्यात मदत मिळेल. धनु राशी, आपला विवाहपूर्ण प्रेमी या सप्ताहात पुन्हा आपल्या जीवनात परत येऊ शकतो. तथापि त्याकडे पाहिल्यास आपल्याला जुन्या काळासारखे आनंदी न वाटता थोडीशी अस्वस्थता जाणवेल. म्हणून केवळ आपल्या विवाहित जीवनाबद्दल विचार करून काही अप्रिय गोष्टींकडे हात पुढे न करणे आपल्यासाठी चांगले असेल. आपण आपल्या प्रेमीसमोर नेहमीच हारल्याने आपण अस्वस्थ व्हाल, परंतु या आठवड्यात तुम्ही या बाबतीत उदास होऊ नका असा सल्ला दिला जातो. कारण यावेळी आपल्याला हे समजले पाहिजे की कधी कधी आपल्या प्रेमीकडून हारणे ही फार मोठी अपमानाची गोष्ट नाही, परंतु ते आपल्या प्रेमाचे सौंदर्य आहे. मकर राशी, जेव्हा तुम्ही आपल्या प्रेम जीवनाला आर्थिक मजबूत बनवण्यात यशस्वी राहाल, या काळात जर तुमच्या आणि प्रियतम मध्ये काही मागील वाद होता तर तुम्ही आपल्या समजने त्याला पूर्णतः दूर करू शकाल. या काळात तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या कार्यस्थळी अपार यश प्राप्ती होईल. सोबतच तुम्हीही आपल्या जीवनसाथीला आकर्षित करण्यासाठी या सप्ताहात त्यांच्या आवडीचे जेवण बनवू शकता किंवा बाहेरून मागवू शकता. या सप्ताहात बरेच योग बनतील आणि तुम्हाला बऱ्याच संधी प्राप्त होतील. कुंभ राशी, या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये येऊन तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात. यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल. सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता आहे, म्हणून जितके शक्य असेल प्रेमीवरून घरच्यांसोबत वाद घालू नका. मीन राशी, वैवाहिक आयुष्यातील बऱ्याच समस्यांनंतर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या सप्ताहानंतर प्रेमात ऊब अनुभव होईल. यासाठी उत्तम हेच राहील की तुम्ही दोघे एकटे कुठे उत्तम शांत ठिकाणी जसे डोंगराळ भागात जाल, कारण तिथे तुम्हाला एकमेकांच्या जवळ येण्याच्या बऱ्याच संधी मिळू शकतात. जर तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करता आणि बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या मनातील गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, परंतु खूप समस्या येत आहेत, तर या सप्ताहात तुम्ही त्या व्यक्तीला मनातील गोष्टी जाहीर करण्यात यश मिळेल. यामुळे तुम्हाला बरेच हलके आणि रोमांचित वाटेल. सोबतच शक्यता आहे की त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.